नमस्कार, मी सुरेश चव्हाण, लोकसाक्षी न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. खरं तर आपण उद्योजक या क्षेत्रामध्ये आपण विविध महिलांच्या मुलाखती घेत असतो की ज्या क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांचा एक प्रवास असतो आणि त्या ज्या क्षेत्रात काम करतात साधारणतः दिल्या जाणाऱ्या सर्व्हिसेस आणि इतर गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेत असतो. आज देखील आपण नाशिकमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी ईशाज योगा स्टुडिओच्या संचालिका ईशा महाले मॅम आपल्यासोबत आहे. सर्वात आधी मॅडम, या कार्यक्रमात आपलं स्वागत. खरं तर योगा हा ही काळाची गरज आहे आणि या निमित्ताने उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली प्रत्येकाला प्राप्त व्हायला पाहिजे यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतात. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी साधारण आपण या स्टुडिओची स्थापना कधी केली? स्टुडिओ असा फार काही माझा मोठ्या प्रमाणात नाहीये. एक क्लासेस अशा या रूपात मी चालू केला होता. साधारण 2010 आणि 11 मध्ये मी श्रीमंडळ हॉलमध्ये थोडासा घेतला होता 1.5-2 वर्षाकरता. आणि आता जस्ट 2023-24 मध्ये इथे ट्रान्सफर केलाय. आणि मध्यंतरी थोडा रेसिडेन्शियल एरियात घेतला होता. नक्कीच. मॅडम, साधारण किती वर्षापासून आपण या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात? 2008 पासून प्रॅक्टिसमध्ये आहे. आपल्या नाशिक रोडचा जो योग विद्याधाम आहे तिथे साधारण सुरुवात केली, योगाची सुरुवात केली. साधारण 3-1 महिन्यात माझे योग प्रवेश, परिचय, प्रबोध आणि योग शिक्षक असे कोर्सेस झाले. त्यानंतर स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्था केंद्र जे बेंगलोरला आहे लिंबडीमध्ये, तिथे मी रेसिडेन्शियल कोर्स केला, योगा इन्स्ट्रक्टर कोर्स. आणि नंतर डायबेटिक थेरपिस्टचा एक कोर्स केला. एक योगा लॉंग पिरियड कॉम्पिटिशन जॉईन केली. आणि नंतर 2010 मध्ये मी सुनीताताई पार्थसारथी, गुरुजींची मुलगी, त्यांच्याकडे मी कॉन्टॅक्ट केला अयंगार योगा शिकण्याच्या संदर्भात. आणि तिथून माझा अयंगार योगा शिकण्याचा प्रवास सुरू झाला. आणि तो माझा आयुष्याचा टर्निंग पॉईंट झाला. म्हणजे असं वाटलं होतं की बरंच काही मी योगामध्ये टीचर ट्रेनिंग घेऊन असं खूप मोठं आणि कॉम्पिटिशन जिंकली तर एकदम हवेत गेल्यासारखं झालं होतं. म्हणजे खूप असा इगो वाढला होता. तो सगळा इगो त्यांच्या एका क्लासमध्ये पटकन खाली येऊन गेला की ऍक्च्युअलमध्ये योगामध्ये शिकण्यासारखं खूप आहे काही, पण मी म्हणजे त्यातलं बरंचसं फार कमी 10% सुद्धा शिकलेलं नाही असं वाटलं. म्हणजे गुरुजी BK सायंगार गुरुजी योगाचार्य यांच्याकडे म्हणजे योगाचा ज्ञानाचा समुद्र आहे. म्हणजे त्यातून शिकण्यासाठी आपल्याला हे आयुष्य सुद्धा कमी पडेल इतकं आहे. BK सायंगार गुरुजींचं हे खूप जुनं पुस्तक आहे. यांची पुस्तकं इंग्लिश मराठीमध्ये पण आहेत उपलब्ध. आणि हे जे आहे मॉडिफाईड जे योगा प्रॉप्स वापरून आपण जे आसनं देतो त्या संदर्भातलं हे पुस्तक आहे. हे इंग्लिशमध्येच आहे, याचं मराठीत नाही ट्रान्सलेशन. ओके, थँक्यू. मला तर एकदम जेमतेम 10% सुद्धा मिळालेलं नसेल प्रॉपरली, परंतु मला सुनीताताईंचे खरंच मनापूर्वक आभार मानते की मला त्यांनी अगदी परिपूर्ण मनापासून भरपूर अगदी प्रयत्नपूर्वक मला भरपूर मदत केली आणि ज्ञान देण्याचं मला म्हणजे त्यांचे उपकारच समजावे. आणि तेव्हापासून मी हा योग साधनेचा प्रवास सुरू केला, अयंगार योगा. आणि मी प्रॅक्टिस ही अयंगार योगाचीच करते आणि शिकवते पण अयंगार योगा. आता विषय निघाला म्हणून साधारण कशा पद्धतीचं काम त्याच्यामध्ये चालतं? अयंगार योगाचं. अयंगार योगामध्ये काय होतं, जनरली आपल्याला आता ज्यावेळी कोणत्याही वयाचा व्यक्ती येतो, लेडीज असो जेंट्स असो किंवा कुठलीही व्याधी घेऊन येऊ अथवा नाही व्याधी नसलेले लोक, आपल्याला अगोदर त्यांची काय करायची असते, पोश्चर करेक्ट करायची असते. पोश्चर बिघडली की आजाराची सुरुवात तिथूनच होते. म्हणजे इथे आला की असं लगेच मी सूर्यनमस्काराला सुरुवात करते किंवा लगेच ओंकार प्राणायामाला सुरुवात करत नाही. जे गुरुजींनी स्टेप्स वाईज दिलेलं आहे, कोणत्या पायरीने आपल्याला शिकवलं गेलं पाहिजे व्यक्तीचा आधी उभा, त्याच्या सगळ्या दिनचर्येचा विचारपूस केली जाते. त्याचं बैठं काम आहे की उभं राहण्याचं काम आहे, का पाठ कंबरदुखी आहे की त्याला BP आहे, शुगर आहे, हार्ट पेशंट आहे, त्याच्या पद्धतीने आपल्या सगळ्या गोष्टीचा विचार करता त्याला त्या सिक्वेन्सने आपण बदलून सगळ्यांना आसनं घेतो. म्हणजे
एवढंच करायचं आहे की लगेच त्यांच्यावर योगा म्हणून पटकन आसनं दिली, सूर्यनमस्कार दिले आणि प्राणायाम दिला आणि लगेच ध्यानाला बसवलं असं होत नाही. इथे जवळजवळ आसनाची प्रॅक्टिसच आपण 1 ते 2-3 वर्ष घेतो. तोपर्यंत प्राणायाम मी सुरू करत नाही. जोपर्यंत पोश्चर आलेल्या लोकांची पोश्चर करेक्ट होत नाही तोपर्यंत प्राणायामाला मी हात लावत नाही. खरं तर कन्सल्टिंग खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही किती वर्ष त्याच्यामध्ये शिकलात किंवा किती वर्षापासून काम करतात हे महत्वाचं नाहीये. तुम्ही स्वतः किती परफेक्ट, जसं तुम्ही स्वतःहून एक एवढं चांगलं ट्रेनिंग घेऊन सुद्धा बोलतात की मला अजून मी खूप कमी त्याच्यामध्ये शिकले किंवा काय झालं, हे फार महत्वाचं असतं याच्यामध्ये. 10% असं समजा. माझ्यापेक्षाही खूप प्रवीण लोक अजून गुरुजींचे खूप वर्षापासूनचा, म्हणजे काहींचा अनुभव तर 30-40 वर्षांचा आहे. इंडियनच नाही तर फॉरेनर्स पण आहेत. तर म्हणजे मला तर असं वाटतं की इंडियन्सपेक्षाही फॉरेनर्सची कृपा गुरुजींची जास्त झाली त्यांच्यावरती. माझे फेसबुकला पण आपले अयंगार योगा टीचर्स जे आहेत फॉरेनर्स, ते साधारण 200च्या आसपास आहेत की जे की माझे इंडियन्स आहेत. ते एक जेमतेम 20-30 असतील. बालेवाडीला जे योगानुसंधान जे झालं होतं वर्कशॉप, त्याच्यामध्ये 1500 स्टुडंट्स मध्ये 1100 फॉरेनर्स होते आणि फक्त 400 आपले इंडियन्स होते. आता इथे साधारण आपल्या बॅचेस कशा जातात? बॅचेस आता आपल्या सध्या इथे 7 o'clock 7 to 11 मध्ये मी बॅचेस घेते आणि पर्सनल ट्रेनिंग असल्यामुळे साधारण एका बॅचमध्ये माझे 4 ते 5 मॅक्सिमम असतात. आणि एखादा कुठला फंक्शन असेल त्यावेळी मी एकत्र ग्रुपने प्रॅक्टिस करतो. बऱ्याचशा महिला तरुणी अशा असतात की त्यांना कुठेतरी वेळाभावी म्हणा किंवा व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल तर शक्य होत नाही ती वेळ देणं. मग त्यांच्यासाठी साधारण कशा पद्धतीचं प्लॅनिंग असतं? मॅक्स टू मॅक्स 6:30. अदरवाईज 6 to 8 मध्ये संध्याकाळचा वेळ दिला जातो. पण रिक्वायरमेंट असेल तशी घेते. सध्या मला आता योगा टीचर्सचा ग्रुप येतोय, त्यांना 3:35 हवा होता, मग तो तसा पद्धतीने दिला गेला. योगा टीचर्स पण येतात ट्रेनिंगला. एक महत्वाचा प्रश्न आहे की आता सध्या प्रत्येक गोष्ट एक ऑनलाईन झालेली आणि मग योगामध्ये देखील अशा बरेच प्रकार बघायला मिळतात. बऱ्याच ठिकाणी आपल्याला की ऑनलाईन ते कोर्सेस घेतले जातात किंवा ऑनलाईन शिकवलं जातं. मग प्रॅक्टिकली, फिजिकली आणि ऑनलाईन किती डिफरन्स आणि किती महत्वाचं आहे तुम्हाला प्रॅक्टिकली येऊन तो योगा करणं किंवा शिकणं? केव्हाही ऑफलाईन योगा समोर येऊन केलेला योगा केव्हाही चांगलाच. कारण आपण ज्यावेळी मी त्यांचे पोस्टर्स पाहते, कुठे चूक होते बारकाईने पाहिलं जातं. तेवढं ऑनलाईन मध्ये आपल्याला घेता येणार नाही. 1 to 1 ऑनलाईन जर असेल तर एक वेळ ठीक आहे, पण ग्रुपमध्ये जर 5-6 जणांचा असेल तर मात्र कॅमेऱ्यातून किंवा मोबाईलमधून, लॅपटॉपमधून आपल्याला छोट्या छोट्या पार्ट्सकडे लक्ष देता येणार. तर तरीही आपण काही न करता म्हणजे फुल ना फुलाची पाकळी आपण असं ऑनलाईन मध्ये घेऊ शकतो. अगदीच काही नाही मिळणार आहे ना, अगदी समजा सोलापूर असेल, औरंगाबाद असेल, बॉम्बे असेल, अशा लोकांना अगदीच ज्ञानापासून वंचित राहण्यापेक्षा जेवढं मिळेल तेवढं ठीक आहे. ऑनलाईन केव्हाही चांगलं पण आहे बाहेरच्या सिटीतल्या लोकांना. तसं तर आरोग्याबाबत अवेअरनेस हा प्रत्येक माध्यमातून होत असतो. योगाचंही तसंच आहे. योगा किती शरीरासाठी आवश्यक आहे, आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. परंतु काही व्यक्तींचं असं असतं की एक स्टार्ट केल्यानंतर काही अंशी रेग्युलर केलं जातं, मध्ये परत काहीतरी व्यवसायानिमित्तानं म्हणा किंवा कुठल्या गोष्टी तरी अशा करतात की ब्रेक पडतो आणि परत ते नव्याने सुरू करायचं. त्यासाठी ते कितपत योग्य आहे? ते म्हणजे कसं, असं योगा हा ज्यावेळी आपण लाईफस्टाईल म्हणून जर घेतला, जसं की आता एखाद्याला आवड असेल स्विमिंगची, एक आठवडाभर गॅप ठीक आहे, पण नंतर त्याला स्विमिंग न केल्यामुळे जसं बेचैन होतं तसं योगा न केल्यामुळे सुद्धा बेचैन व्हायला हवं. इतकं ते तुम्हाला हॅबिच्युअल होऊन जायला हवं. थोड्या दिवस मुलांनी अभ्यास न करणं बंद केलं आणि 5-6 महिने गॅप घेतला तर नक्कीच त्याचा मार्गावर परिणाम होणार आहे. तसंच शरीराचं आहे. प्रॅक्टिस बंद केली आणि मग रिझल्ट आपल्याला कमीच येणार. त्यामुळं हा लाईफस्टाईलचा भाग समजून सातत्यानं करण्याचा भाग आहे. शेवटचा प्रश्न, योगा किती महत्वाचा आहे? खरं तर याच्याबद्दल बऱ्याच ठिकाणी आपण म्हणजे युट्यूबला असेल किंवा इतर सगळेजण सांगत असतात, परंतु बदलतं सगळं हे क्लायमेट आता, बदलती आहार पद्धत असेल आपली किंवा बदलत्या सगळ्या गोष्टी,
या रिगार्डिंग बाकीची औषधं आपण घेत असतो, मेडिसिन्स प्रत्येकाला चालू असतात, परंतु योगा हा त्याहीपेक्षा परिणामकारक आहे. परंतु त्याचं जे सिरियसनेस असायला हवं प्रत्येकाकडे ते नसल्यामुळे कदाचित पुन्हा ते व्याधी जडल्या जातात आणि त्या आजारांना फेस करावं लागतं. तर काय सांगा, काय आव्हान करायला जातं? आजकाल नवीन जनरेशनला फार गरजेचं आहे. आता मध्यम वर्गीय जो वर्ग आहे माझ्याकडे तो येणारा जास्त आहे. लगभग 30 to 60च्या एज मधला माझ्याकडे ग्रुप येतो. अगदीच नवीन जनरेशन मधले म्हटलं तर ज्यावेळी त्यांना काहीतरी व्याधी चालू होते, म्हणजे सिव्हिअर काहीतरी बॅक पेन आहे किंवा थोडंसं मायग्रेन चालू आहे, स्ट्रेस वाढतोय, अशा रिलेटेड माझ्याकडे काही जण येतात. स्ट्रेस कमी करायचा आहे. फक्त स्ट्रेस म्हणजे मेंटल मानसिक उपचारासाठी न करता अगोदर फिजिकल फिटनेस जर ठेवला तर आपोआप अल्टिमेटली त्याच्यात मन शांत होतं. आणि तेवढं सिरियसली लोकांनी घ्यायला हवं. लवकरात लवकर जेवढ्या कमी वयात चालू करता येईल तेवढं करायला हवं. उशीर केल्याने त्यांचाच नुकसान होतं. जसं अगदीच डॉक्टरांनी सांगितलं की आता तुम्ही हे चालू करा व्यायाम, त्यावेळी चालू न करता, म्हणजे प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर ते म्हटल्यासारखं आहे. जेवढं जास्तीत जास्त लवकर तुम्ही योगा एक्सरसाइज न समजता एक लाईफस्टाईल समजून आचरणात आणावं. नक्कीच. प्रेक्षकांसाठी जाताना त्यांना संपर्क करता यासाठी आपली फेसबुक पेज असेल, इन्स्टा पेज असेल, त्याची माहिती आणि आपला संपर्क क्रमांक आणि महत्त्वाचा म्हणजे पत्ता. ईशा योगा स्टुडिओ, नियर फ्लावरशिस अकॅडमी, शॉपर स्टॉप बिल्डिंग, 2nd floor. नमस्ते. ओके, थँक्यू. ते इंस्टाग्राम ईशा योगा स्टुडिओ ते पण हां.